महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। खास सत्याची थार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। भ्रष्टाचार प्रकरणानंतर 19 दिवस ग्रामपंचायत ठप्प, प्रशासन झोपेत, ग्रामस्थ संतप्त। अँटी करप्शन ब्युरो रायगड अलिबाग यांनी भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल केल्यानंतर खारगाव खुर्द ग्रामपंचायतीचा कारभार अक्षरशः ठप्प झाल्याचे समोर आले आहे। संबंधित ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती कोमल निवृत्ती राम बैनवाड या 9 मार्च 2026 पासून पोलीस कोठडीत असल्याने ग्रामपंचायतीचे कामकाज बंद पडले आहे। दरम्यान गटविकास अधिकारी म्हसळा माधव जाधव यांनी 17 मार्च 2026 रोजी गणेश विठ्ठल भोईर ग्रामपंचायत अधिकारी वारळ यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपवण्याचे आदेश दिले होते। मात्र आदेशानंतरही तब्बल 19 दिवस उलटून गेले तरी ग्रामपंचायत प्रत्यक्षात सुरू झाली का, प्रशासक हजर आहेत का याबाबत कोणतीही ठोस माहिती समोर आली नाही। त्यामुळे खारगाव खुर्द गावातील नागरिकांना शासकीय कामांसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। याबाबत सामाजिक कार्यकर्ते तसेच माजी पंचायत समिती सभापती महादेव पाटील यांनी ग्रामस्थांच्या वतीने संताप व्यक्त करत प्रशासनावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। गावाचा कारभार ठप्प असताना प्रशासन का गप्प आहे? ग्रामपंचायत सुरू करण्यासाठी नेमकी पावले का उचलली जात नाहीत, असा थेट सवाल माजी सभापती महादेव पाटील यांनी उपस्थित केला असून त्यांचा थेट आरोप गटविकास अधिकारी म्हसळा माधव जाधव यांच्या निष्क्रियतेवर केला आहे। गावकऱ्यांचा रोष दिवसेंदिवस वाढत असून लवकरात लवकर ग्रामपंचायत सुरू करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी जोर धरत आहे। अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी संजय खांबेटेंसह तृप्ती भोईर, म्हसळा। पुन्हा एकदा आपण खारगाव खुर्द ग्रामपंचायतीत आलेलो आहोत। तब्बल 19 दिवस झाले तरी ती ग्रामपंचायत बंदच आहे। त्यामुळे लोकांचं अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं आहे। विचारूया आपण, माजी सभापती समोर आहेत महादेवराव पाटील। महादेवराव, काय म्हणणं आहे? नमस्कार। मध्यंतरी एक 12 दिवसापूर्वी आपण खारगाव खुर्द ग्रामपंचायत अँटी करप्शन रेट टाकल्यानंतर ते प्रशासनाला कुठेतरी आपण जाग येण्यासाठी आपण त्याच्यामध्ये जे प्रसिद्धी दिलं, शिवंगडे मागणी केलीत, परंतु त्या मागणीचा काही उपयोग नाही झालेला आहे। गेले तब्बल 29 दिवस अँटी करप्शनने 5 मार्चला जिथे रेट टाकली आणि तेव्हापासून खारगाव खुर्द ग्रामपंचायत जो लॉक लावला आहे तो आज सगळ्यात लॉक या ग्रामपंचायतला आहे। ज्याने चोरी केली त्याला अँटी करप्शन पकडलं, त्यांच्यावर कारवाई केली। तर गावाचा दोष काय? गावातल्या लोकांना दाखले नाही, पाणी नाही, सगळ्या समस्या नाहीत। गावातले लोक इकडून तिकडून सगळं ते कारभार करतायत, हे दुर्दैव म्हणायला लागेल। आणि याला प्रशासन जबाबदार आहे, इथला गटविकास अधिकारी याला जबाबदार आहे। जिल्हा परिषदच्या शुभमकडे मी एक निवेदन केलं 10-12 दिवसापूर्वी। ते निवेदन करून त्यांना याबाबतीत सांगितलं तरी देखील उघडलं नाही आहे की असं कुठं आहे का संविधानामध्ये की एखाद्या प्रशासकातल्या काम करणाऱ्या लोकांनी जर त्या ठिकाणी काय चोरी केली असेल, अँटी करप्शन रेट टाकले असेल तर त्या ठिकाणी त्यांनी त्या कार्यालयाला लॉक लावावं। त्यांचं म्हणणं आहे, बिडोनचं म्हणणं आहे, ग्रामसेवकाचं म्हणणं असं म्हणणं आहे की इथे लॉक लावून अँटी करप्शनचे लोक चाव्या घेऊन गेले आहेत। तर हा प्रकार काय? मग अँटी करप्शन लोकांनी ठीक आहे रेट केली, मग त्यांनी चाव्या दिल्या पाहिजे, मग चाव्या मागितल्या ना काय? तर ही दुर्दैवी गोष्ट आहे। म्हणजे कुठेतरी आपल्याला संविधानामध्ये हा कुठेतरी अन्याय दिसतोय। तर याबाबत या यंत्रणेने कुणी याच्यामध्ये दुर्लक्ष केले, त्यांच्यावर संबंधित प्रशासनाच्या वरच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी किंवा शिवोनी संबंधित कारवाई करावी।